हाय हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर माझं बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे बाहेरचं, आणि आंघोळ वगैरे झाली. आणि देवपूजा काही मी आत्ता करणार नाही, नंतर करणार आहे, कारण मला देव वगैरे व्यवस्थित पितांबरीने धुवून काढायचे आहेत. त्यामुळे तरी ते मी चहा ठेवते आणि स्वयंपाक डबा वगैरे आधी बनवून घेते, बाकीचं सगळं काम आवरून घेते आणि मग नंतर देवपूजा वगैरे ते करणार आहे. चला तर मग मी इथे चहा वगैरे करते आणि चहा घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर चहा घेतला मी आणि नंतर मग टोमॅटो वगैरे चिरलं. टोमॅटोची चटणी भाजी करायची आहे, तर इथे कांदा पण चिरला आहे मी आणि कांदा परतून घेते. तर आणि त्यातच थोडा शेंगदाण्याचा कूट पण टाकला आहे, कारण चांगलं लागतो शेंगदाण्याचा कूट बी टाकलं तर टोमॅटोची भाजी. तर मी चांगलं इथं परतू घेते टोमॅटोसाठी कांदा. आणि काही नाही, मसाले वगैरे नाही टाकणार, फक्त लाल तिखट टाकणार, मीठ आणि हळद वगैरे टाकायची आणि चटणी टाकायची थोडीशी, लाल मिरची पावडर. आणि नंतर शेवटी मग चांगलं टोमॅटो परतलं की नंतर मग त्याच्यात मीठ टाकायचं चांगलं. आणि टोमॅटोची भाजी ना चांगली परतू घ्यायची. तर मी छोट्या गॅसवर ठेवली इथं आणि साईडला चपात्या बी करायला घेतल्या, कारण तोपर्यंत होईल टोमॅटोची भाजी बी. म्हणजे चांगली परतली ना तर मग चव पण लागते, त्यामुळे मी चांगली परतून देत असते मंद गॅसवर. तर चला मग मी इथं चपात्या पण करून घेते. बाकीचे भरपूर काम आहेत अजून, म्हणजे फरची वगैरे पुसायचं, किचन वगैरे, बाकीचे कपडे वगैरे बरेचसे कामे आहे. तर मी तुम्हाला जवळून दाखते टोमॅटोची चटणी. तर बघा अशी झालेली. तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा की तुम्हाला टोमॅटोची चटणी कशी वाटली. चला तर मग बाकीचं आवरते मी आता. आणि शाश्वतीला आंघोळ घातली होती, तिचं पण आवरायचं चाललं होतं. तर ती करते तिच्या हाताने, पण कधीतरी येतो तिला पण गरका. तिथेच मग तिचं आवरत होते मी. ड्रेस वगैरे घालते ती हाताने, आंघोळ पण करते कधी घालावं लागते. म्हणजे लहान मुलं कसं एवढं व्यवस्थित करत नाही आंघोळ, त्यामुळे 2-3 दिवस जरी तिने केली तर 5-6 दिवस मी घालत असते. आज खूप उशिरा उठली, 9:15ला उठली. तिथून पुढे जेवण वगैरे, नाश्ता, मग आंघोळ वगैरे, त्यामुळे आज थोडंसं लेट झाले. तर असो, आवरलं आहे तिचं बी. तर त्याच्यानंतर शाश्वती शाळेत गेली आणि हे पण गेले. आणि शिव गावाकडे होता, तो पण आला होता, मग तो बी शाळेत गेला. त्याच्यानंतर मग काही मी व्हिडिओ शूट नाही केला, डायरेक्ट आता म्हणजे सगळं आवरल्याच्या नंतरच व्हिडिओ करते. तर इथं तुम्हाला आधी सांगितलं होतं मी की सुरुवातीला मला देवपूजा थोडी निवांत करायची, देव वगैरे पितांबरीने चांगले घासून घ्यायचे. तर त्यासाठीच मी इथं सगळे देव बेसिंगवर, म्हणजे इथं किचन ओट्यावर घेऊन आले आणि इथं सगळे देव मी व्यवस्थित क्लीन करणार आहे. आणि ती भैया पावडर असते ना, त्यांनी ना थोडेसे देव आहे ना लाल पडतात, म्हणजे लगेच लाल पडतात. तर पितांबरीने एवढे लगेच लाल पडत नाही, म्हणजे
निदान 8 दिवस तरी चांगले राहतात. तसं भैया पावडरने आज लावले, आज जर आपण देव स्वच्छ केले ना तर उद्या लगेच लाल पडणार. त्याच्यामुळं पितांबरीपेक्षा म्हणजे भैया पावडरपेक्षा पितांबरी ही चांगली आहे. थोडीशी मेहनत लागते पितांबरीने घासायला, कारण लगेच निघत नाही. तसं भैया पावडरने लगेच निघतं, त्याला एवढी मेहनत नाही लागत. पण मग डाग पण लगेच पडतात. म्हणजे 1 दिवस जरी झालं तरी ते असे लगेच लालसर दिसतात देव. त्याच्यामुळं मी काही भैया पावडर वापरली नाही, फक्त पितांबरी देवासाठीच वापरते. आणि देवाचे भांडे वगैरे जर घासायचे असेल ना तर मग भैया पावडर लावते. कारण प्रत्येक वेळेस आहे ना आपण म्हणजे 8 दिवसातून एकदाच देव धुतो, व्यवस्थित असं क्लीन करतो. तसं याचं जे आपलं हे असतं ना देवाचं ताट तांब्या, तर ते आपण दररोज पण किंवा दिसाड पण धुतो. त्यामुळे मग त्याच्यासाठी जमते भैया पावडर. तर चला, माझे सगळे देव इथं क्लीन करून झाले. आणि हा तांब्या आहे, त्यात मी कलश ठेवते आपल्या कुलदेवतेचा. तर तो पण घासून आणि त्यात म्हणजे पाणी भरून घेतलं आहे मी आणि पुसून पण घेतलं आहे चांगला. आणि देव नेहमी चांगले पुसले तर नाही तर मग पाण्याचे वगैरे लगेच डाग पडतात त्याला पितांबरी लावलं. त्यामुळे मग मी एकदम व्यवस्थित पुसून पण घेतले देव. आणि आज म्हणजे खूप छान निघले देव, एकदम असे चमकतायत, नव्यासारखे दिसत आहेत. तुम्हाला काय माहिती लाईटीच्या प्रकाशात म्हणजे कसं दिसत असेल, पण एकदम व्यवस्थित असे खुललेले त्या देव. तर चला मग माझं हे सगळं आवरून घेते मी पटपटा आणि लगेच देवपूजा पण करून घेते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर चला मग मी इथं देवारा वगैरे क्लीन करून घेतला आहे सगळा आणि आता देवपूजा करते आहे. तर सगळे देव मी सगळे देव ठेवते आहे. आणि नंतर मग ज्या देवीच्या प्रतिमा आहेत ना तर त्यांना मी हळदी कुंकू लावणार आहेत आणि महादेवाला आहे ना भस्म लावते. आणि आपले जे दुसरे देव आहेत ना त्यांच्यासाठी गोपीचंद लावणार आहे. कारण आपले जे चांदीचे देव असतात ना त्यांना हळदी कुंकू लावलं तर खराब होतात ते. त्यामुळे मी हळदी कुंकू नाही लावत. फक्त जी आपली तुळजापूरची देवी आहे त्याच देवीला हळदी कुंकू लावते. आणि अन्नपूर्णा देवी किंवा रुक्मिणी देवी आणि जी सरस्वती आहे ना त्यांनाच फक्त हळदी कुंकू लावते. बाकीच्या देवांना आहे ना आपले हे गोपीचंदन ते लावते. चला तर मग मी माझी देवपूजा करून घेते आता. आणि आपल्या झाडांना थोडीशी फुलं पण आलेली आहेत तर ते फुलं पण मी ठेवते इथं. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कलश पण ठेवला आहे मी. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.